बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या रिसिन नावाच्या विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट होता जो उधळून लावलेला आहे। या कारवाईमध्ये चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे। या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला। या तिघांकडून 3 पिस्तूल, 30 जिवंत कारतूस आणि एरंडीचं 4 लिटर तेल, 3 मोबाईल, 2 लॅपटॉप्स जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टर माही अहमद मोहिउद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख, सुहेल मोहम्मद सलीम यांचा समावेश आहे। या तिघांनी लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद मधल्या अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती। या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान इथल्या इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे। ही माहिती दिली गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी। डॉक्टर सय्यद व्यतिरिक्त अन्य 2 आरोपी आझाद सुलेमान शेख आणि सुहेल मोहम्मद सलीम उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत। त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली। अजून काही माहिती आपण बघूया। दहशतवादी हल्ल्याची तयारी होती या तिघांची। डॉक्टरांकडून साथीदारांच्या मदतीने दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता। एरंडीच्या बियांवर रासायनिक संशोधन करून आवश्यक उपकरणे, कच्चा माल त्यांनी जमा केलेला होता। विष बनवण्याकरता आवश्यक रासायनिक प्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती आणि त्यापासून रिसिन बनवलं जाणार होतं। आता हे रिसिन विष काय आहे ते पण बघूया। एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यामधून विष तयार केलं जातं। विष पोटात गेलं तर श्वासोच्छवासाला त्रास होतो, घशावर सूज येऊ शकते। इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात दिलं जातं, त्याचे गंभीर परिणाम आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केली आहे। फरीदाबादच्या धौज इथल्या एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले, परंतु आरडीएक्स सापडला नाही। खोलीतून 14 बॅगा, 2 ऑटोमॅटिक पिस्तूल, 84 कारतूस, 5 लिटर केमिकल आणि AK-47 जप्त करण्यात आली आहे। धौज परिसरातील या कारवाईमुळे परिसरात भीती निर्माण झालेली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी मुजाहिल शकीलने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई झाली आहे। जम्मू काश्मीर पोलिसांची 5 जणांचं पथक एका वाहनामधून आलं होतं। सुमारे 7 ते 8 तास चौकशी आणि शोध मोहीम सुरू होती। डॉक्टरच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला तेव्हा पथकाने 14 बॅगा, 2 स्वयंचलित पिस्तूल, 84 कारतूस, 5 लिटर रसायन आणि AK-47 रायफल जप्त केली आहे।